मुंबईतल्या नेव्हीनगरमधून अग्निवीराच्या हातून इन्सास रायफल हिसकावण्यात आली। अज्ञात व्यक्तीने इन्सास बंदुकीसह 3 मॅगझिन आणि 40 राऊंड्स हिसकावून नेले, त्यामुळे खळबळ माजली आहे। केंद्रीय तपास यंत्रणा आणि गुप्तहेर यंत्रणांनी तपास सुरू केलाय। नौदलाच्या शीघ्र कृती दलाच्या वेशात आलेल्या या अनोळखी इसमानं जवानाच्या कर्तव्यावरून मुक्त करण्याचा बनाव रचत त्याची रायफल घेऊन पळ काढलाय। कफ परेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। रायफलसह अनोळखी इसम बेपत्ता झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, कशा पद्धतीनं ही रायफल अग्निवीराच्या हातातून हिसकावून नेली गेली आणि शोध कसा सुरू आहे सध्या? प्रज्ञा, नेव्हीनगर हा मुंबईतला अतिशय महत्त्वाचा आणि संवेदनशील परिसर आहे। अशा परिसरातून ही गंभीर घटना समोर आल्याचं आपल्याला दिसतंय। सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ज्या व्यक्तीनं हा सगळा प्रकार केलेला आहे तो व्यक्ती शीघ्र कृती दलाच्या जवानाच्या वेशात आला होता आणि त्यामुळे संबंधित जो अग्निवीर आहे तो त्या ठिकाणी फसले गेल्याचं समोर आलेलं आहे। शीघ्र कृती दलाचं जेवण असल्याचं सांगण्यात आलं, एक बनाव करण्यात आला आणि अग्निवीराला त्या ठिकाणाहून मुक्त करत असल्याचं सांगितलं आणि त्याच्या हातातून ती रायफल घेण्यात आलेली आहे। गंभीर बाब ही आहे की 3 मॅगझिन 40 राऊंडसह ही इन्सास रायफल जी आहे ती आता त्या ठिकाणाहून गायब झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळानंतर ज्यावेळेस तो अग्निवीर त्या ठिकाणी पुन्हा आला त्यावेळेस त्याच्या लक्षात आलं की या ठिकाणाहून तो संबंधित इसम आणि रायफल देखील गायब आहे आणि त्यामुळेच तत्काळ त्यानं आपल्या वरिष्ठांना या सगळ्या विषयासंबंधात माहिती दिली आणि त्यानंतर कफ परेड पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब पोलीस तर तपास करतायत, यासोबतच नौदलाचे जवान देखील या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत, कारण अशा पद्धतीची ही पहिलीच घटना आपल्याला समोर येताना पाहायला मिळते। निलेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या